नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आपण पाहू शकता की अर्धापूर येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्र या ठिकाणी आपण पाहू शकता की अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावचे तरुण नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, सरपंच, माजी सरपंच या ठिकाणी आलेले आहेत। आपण जाणून घेऊया कशासाठी हे आलेले आहेत। हे अर्धापूर शहरातील विद्युत उपकेंद्र हे केंद्र आहे। आपण जाणून घेऊया यांच्याकडून। आज आपण या ठिकाणी येण्याचं काय कारण? आमच्या गावामध्ये आज 2 दिवस झालं 11 वाजेपर्यंत लाईट येईना झाली, काही नाही। आमचं गाव 100% बिल भरता, आम्ही कधी बी कर्मचाऱ्याला मदत करता, सगळं करता। आज गावात लाईट नाही, लेकरं रोडवर बसलेले आहेत। आज लेकराला अभ्यास करायचा, उद्या परीक्षा आहेत मुलाच्या, लाईट नाही गावामध्ये। आम्ही विचारणा केला असता अशी माहिती मिळालेली की वरूनच हे नियमानं बंद करण्यात आले। हो असेल, मात्र आज येतो दररोज बी 11 वाजेपर्यंत लाईट नसल्यावर काय करावं सांगायचं। 8 घंटे लाईट नाही, आमच्या इथे 4 तास लाईन येणं झाली। आज 3:30ला लाईन टाकली, आज 3 फेज लाईट 3:30ला टाकली, त्याच्यात आणखी अर्धा तास बंद केली। एक दिवस नाही, रोजच आहे लाईनीचा प्रॉब्लेम। आपण याच्या अगोदर काय कळवलेलं आहे काय? कळवायला काय, कर्मचाऱ्याला सांगलं तर कर्मचारी कधी फोन उचलते, कधी उचलत नाही। आता एवढे साहेबाला बोललो, एवढे साहेब बी म्हणले बाबा वरूनच आहे म्हणाले। आता वरून आहे म्हणलं तर आज बोला कोणाला सांगायचं। मग आता जर समजा ही उपाययोजना त्यांनी पूर्ण नाही केली तर आपण भविष्यामध्ये काय करणार? आता इथं उपोषणामध्ये बसावं लागणार आहे। इथं आपल्याला इथे सगळे गावचे लोक, सगळ्या ग्रामीण भागाचे सगळे लोक इथेच थांबावं लागणार आहेत। पांगरी येथील पोलीस पाटील श्री अमृतराव राऊत यांनी यावेळेस बोलताना असे सांगितले की अर्धापूर तालुक्यातील पांगरी हे गाव 100% बिल भरणारं गाव असून सर्व गावकरी बांधव विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी यांना मदत करतात। एवढ्या असूनही विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी कधीमधी हलगर्जीपणा करतात आणि रात्रीला लाईट नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांना व रुग्णांना, विद्यार्थ्यांना खूप मोठ्या परेशानीला पुढं जावं लागत आहे। या ठिकाणी बोलताना खूप काही महत्त्वाच्या बाबी त्यांनी सांगितलेल्या आहेत। परंतु दिवसा लाईट नाही आली तर संबंध गावकरी उपोषणाला बसतील असा इशाराही या ठिकाणी अमृतराव राऊत पोलीस पाटील यांनी दिलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये परेशान असल्यामुळं अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माजी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा तरुण असतील, विद्यार्थी असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत। आपल्या परिसरामध्येही अशाच प्रकारे त्रास होत आहे का, हाल होत आहेत का? असतील तर प्लीज आपण कमेंट करावी। अशाच विविध प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाला आपण लाईक करा, शेअर करा, या ठिकाणी ग्रामीण भागातील काही विनंती। ग्रामस्थ आलेले, तर जी समस्या घेऊन आली त्या समस्येचं काय निवारण केलं? समस्येचं निवारण असं केलं की मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे या गोष्टीची, की ग्रामस्थ आलेले आहेत किंवा लोड शेडिंगबद्दल त्यांची तक्रार आहे, दिवसा घेण्यात यावं म्हणून असं त्यांना कळवलेलं आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांचं पण बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी पण माझे बोलणं झालेलं। त्यांनी सांगितले की आमच्या वरतून अधिकाऱ्यांचाच आदेश आहे की लोड शेडिंग घेण्याचा, त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही। नागरिकांना सांगितलं, नागरिकांची प्रतिक्रिया काय? नागरिकांची प्रतिक्रिया जी की तुम्ही दिवसा लोड शेडिंग घ्या, रात्रीची नको।